आई अंबे जगदंबे, आजवर कित्येकांनी हे स्वराज्य बचावं म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली, पण आज स्वतः छत्रपती संकटात अडकलेत आई। राजांनी कृष्णा नदी पार केली खरी, पण त्याच्या पुढे राजे कुठे पोहोचलेत याची खबर अद्याप आलेली नाही ग। त्या मुघली हिरांची भूतावळ अवघ्या मुलुखात रानोमाळ पसरलीत। अशा परिस्थितीत राजे पुढे जाऊ शकत नाहीत आणि माघारी येऊ शकत नाहीत। आई, तू कित्येक वेळेस भोसल्यांच्या कुटुंब कबिल्याची पाठराखीण झालीस। आबासाहेबांच्या पाठीशी उभी राहून त्यांना मनोवंचित दाद दिलेस। आज तुझ्या समोर पदर पसरून आम्ही जोगवा मागतोय आई, आमच्या कुंकवाच्या रक्षणाची, या स्वराज्याच्या छत्रपतींच्या संरक्षणाची। ही मायभूमी पुन्हा परप्रांतात जायला नको असं वाटत असेल तर आई आम्हाला जोगवा घाल। छत्रपतींची पाठराखीण हो आई, छत्रपतींची पाठराखीण हो। राणी साहेब, राणी साहेब, पंत अमात्य आल्या ती तुम्हासनी भेटायची अर्जी आहे। बडी आनंदाची खबर आहे बघा जी। सगुने, ए राणी साहेब लय आनंदात दिसत्या। अमात्य भेटाय आल्या ती, काहीतरी आनंदाची वार्ता आहे। म्हणजे राजांचा पत्त्या लागला? नाही बा, नेमकं काय माहिती नाही। म्हणजे सुरक्षित जागा गावली वाटतं। म्हणलं ना मग माहिती नाही। आणि ते जाऊ दे, राणी साहेब कावतील, जाते म्या। जाऊ द्या तिकडं, मला काय करायचंय खबर काढून घेणं नाही देणं आणि फुकटचं लुडबुडणं। पंत अमात्य राजांचा खलिता आला, निदान त्यांची काही खबर बात नाही अद्याप तरी नाही राणी साहेब, पण लवकरच येईल। तशी परिस्थिती अनुकूल आहे आपल्यासाठी। मतलब विशाळगडावर येणाऱ्या वाटांवरील मुघली पहारे सैल झाले आहेत। तो मुकरब खान राजे परत फिरतील या पोकळ आशेवर कृष्णाकाठी तळ ठोकून बसलाय। याचा अर्थ गडावर खबर येण्याचा मार्ग मोकळा झाला, पण राजांकडून खबर येण्याचा मार्ग आवळला गेलाय। त्याचं काय पंत अमात्य? काळजी नसावी राणी साहेब, अहो तुफानाला रोखण्याचे कसब अद्याप मुघलांकडे नाही। राजाराम राजे शिवपुत्र आहेत, ते नक्कीच काहीतरी शक्कल लढवतीलच। अजून तरी काही मार्ग दिसत नाही, पुढे काय करावं तेही कळत नाही। पण मग राजे, विशाळगडी निरोप पाठवून कुमक मागून घेतली तर? नाही पंत, नको। आज घडीला तरी आम्ही तो विचार नाही करू शकत। आणि येऊन येऊन अशी किती कुमक येईल? आणि त्याही पेक्षा समजा आपण पाठवलेला निरोप गनिमांच्या हाती लागला तर? नाही, नको। विशाळगडी निरोप धाडणं नको। अहो पण असं किती दिवस खोळंबून राहणार आहोत आपण इकडे? काहीतरी मार्ग तर काढायलाच लागेल ना? पंत, जेव्हा साऱ्या वाटा बंद होतात तेव्हा वाट पाहत राहणं एवढी सागतिकता उरते। पण आमचा विश्वास आहे ही कोंडी नक्की फुटेल। संताजीराव गेलेत पुढे, बघूया त्यांना तरी काही मार्ग गवसतो का ते। नाही राज, अहो मोहरक काय बी मार्ग नाही। समधीकडे चौक्या पहारी आहे ती, चांगलाच फासा वळलाय औरंग्यानं। हे बघा राज,
म्हणजे चांगलीच वजरमूठ आवडलेली दिसते या औरंगजेबाने. इरेस पेटलाय तो. सैल थोडीच सोडणार आहे. पण काही झालं तरी आपण मात्र हार मानायची नाही. आपण राजे या वक्ती करणार तरी काय आपण दुसरं. गनिमी कावा. राजा तुम्ही निस्ता हुकूम द्या. एका रात्रीत संध्या चौकी गारत करतो बघा. हा, तसं करणं म्हणजे शत्रूला सावध करणं. त्याला आपल्या पुढच्या वाटेचा अंदाज देणं होईल. अहो पण राजा मग करावं तरी काय. इतिहास आठवा संताजीराव. औरंग्याची ही आजची खेळी नाहीये. आमचे आबासाहेब आग्र्याहून निसटले तेव्हाही अशाच चौक्या तैनात केल्या होत्या त्याने. तरी सुद्धा काही बैरागी राजगडावर पोचलेच. बैरागी. होय, बैरागी. बैरागी? हाँ हाँ बैरागी. भेष बदलने में तो ये मराठे माहिर हैं. कभी बैरागी, कभी फकीर, कभी जोशी बनना इनके बाएं हाथ का खेल है. वैसे वो नामाकुल सिवा, वो भी भेष बदल कर भागा था आगरा से राजगढ़ तक. असद, हमारे भरे हुए जख्मों को कुरेदने में मजा आता है ना तुम्हें. उन्हें फिर से हरा करने के लिए तुम्हारे नाखून हमेशा तेज रहते हैं. एक बार हम शर्मसार हुए थे, पहली बार. माफी आलीजा. माफी आलीजा. जुल्फिकार, दुश्मन को ताकत से झुकाया जा सकता है, लेकिन उसकी आगे की चाल जानना बहुत जरूरी होता है. हमसे भी वही गलती हुई थी. हम सिवा की आगे की चाल नहीं समझ पाए, नहीं भांप पाए, और वो हमारे सालारों के हाथ पर मिठाई के डब्बे थमाकर भाग गया. उस एक गलती की सजा हम आज तक भुगत रहे हैं. आज तक जुर्माना दे रहे हैं. आलम दुनिया के बादशाह आलमगीर औरंगजेब अपनी आन बान और शान छोड़कर दक्खन की इन वादियों में भटक रहे हैं. लेकिन अब वो गलती दोहरानी नहीं है. जुल्फिकार, हम आपके कंधों पर एक आला जिम्मेदारी सौंप रहे हैं. याद रहे, जितनी बड़ी जिम्मेदारी उतनी बड़ी गलती की सजा. तो इस बार कोई गलती नहीं. अल्लाह ताला तुम्हारी कुव्वते बाजू को बरकत दे. शुक्रिया बादशाह सलामत. आला हजरत, अभी अभी हमारे साहबजादे ने जवानी की चौखट पे कदम रखा है. वैसी सूरत में थोड़ी बहुत गलती तो. ये वजीर का दिमाग बोल रहा है या एक वालिद का दिल? असद, हम जानते हैं ये मुहिम बड़ी मुश्किल है, जोखिम से भरी है. राजा राम को ढूंढना इसी मुहिम का एक हिस्सा है. और वो काफिर कहाँ छुपा बैठा है कोई नहीं जानता. राजा राम को पकड़ना बहुत जरूरी है. चलो जाओ, तुम आगे आओ. रहीम, सबकी सब तलाशी लो, एक भी बंदा छूटने ना पाए. जाऊ दे ना माय बाप, घरीच तर जायचं आहे.
हाँ हाँ जाओ, लेकिन पहले इस टोकरी में क्या है यह दिखाओ। है ना, तू प्लिस्टर है। ये क्या फल? रहीम, ये लो, ये लो, ये लो, ये लो, ये लो। वैभव पोरांसाठी आणलं होतं. हाँ हाँ जाओ, तुम आगे आओ. विठ्ठल 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 विठ्ठल. अली जान ने हुक्म फरमाया है, छावनी में दाखिल होना. ए छावणीत बी येणार नाही आणि कुठल्या दावणीत बी येणार नाही. जा. मतलब साफ आहे. असल्या खोट्या लोकांबरोबर मी काम नाही करणार. अच्छा, हम झूठे और तुम सच्ची. सच्ची. तुम्हारी असलियत क्या है? हे बघ, काय बी बोलायचं नाही, सांगून ठेवते तुला. चुपचाप चलो मेरे साथ. ए आवाज वाढून बोलायचं नाही, माझ्या संग सांगून ठेवती. हे बघ, येणार नाही म्हणजे येणार नाही. क्या? हे बघ, ही काळ्या दगडावरची रेग आहे. चुप. सल्तनती मक्कार. हे बघ, आवाज चढून बोलायचं नाही, माझ्याशी सांगून ठेवती तुला. इथं सराज्यात आहेस. कुणाला जर गावलास ना तर फाडून ठेवत्याल तुला. बोलू काय समद्या मावळ्यासनी, मारू काय शिट्टी. जरूर जरूर, मैं भी तुम्हारी असलियत सबको बता दूंगा. सबको तू बुलाती है या मैं बुलाऊं? नग नग. कल दोपहर तक अगर अलीजा के सामने हाजिर नहीं हुई तो तारा रानी के सामने तेरा पर्दाफाश कर दूंगा. कल दोपहर तक. राज, तुम्ही निस्त्या आज्ञा द्या. एका तणक्यात या समध्यांचा बुकना पडतो बघा. अहो, हे 4 खेकडं दाड्या खाली दाबलं तर ढेकूर सुद्धा यायचं नाही. सबोरीनं घ्या संताजीराव. आता ताईपणा केला तर आपली पुढली वाट सारांना कळेल. आधी आदमास घेऊ. अब सिर्फ तलाशी नहीं होगी, जहां से आए हो
वहां का इजाजतनामा भी लगेगा। कोई दस्त? जी नहीं। तो फिर आप आगे नहीं जा सकते। वापस जाओ और इजाजतनामा लेकर आओ। जाओ। या वाटांनी मजल दर मजल करत गेलं तरी एव्हाना राजांनी बरंच दूर जायला हवं, पण जाताही येत नसेल। या सह्याद्रीच्या आडवाटा नव्हे तर मोकळं मैदान आहे, आणि मोकळ्या मैदानात सुरक्षित कसं राहता येईल? पण राजे कुठपर्यंत पोहोचले असतील? निरोप यायलाच हवा। आता आम्ही क्षणभरही स्वस्थ राहू शकत नाही। भीमाबाई, 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 अहो गुळ कुठे आहे? शोधा लवकर. कशाला? गोडा थोडंसं करायचंय ना व भीमाबाई, अहो राजांचा खुशालीचा खालीचा आला. भीमाबाई, अगं चक्कारले की मी एवढं गरा 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 फिरवलंयस मला. या बया, काय म्हणालीस तू? या बया, एवढं घाबरया काय झालं? अगं घाबरले कुठं, आनंद झालाय मला, लई आनंद झाला. बरं मला सांग, राजा आहेत कुठं? आता ते आपल्याला काय माहिती, सुखरूप आहे ती एवढं कळलं. बरं माझ्याशी बोलत काय बसलीस? चल मला गुळाची ढेप दे लवकर. चल चल चल. हे बघ, तू मोहर हो, मी येते. हा बर.